नमस्कार, श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पेरू पासून म्हणजेच पेरूच्या घराच्या मिश्रणापासून आईस्क्रीमचे प्रकार पाहणार आहोत। त्यात 2 कलरची कुल्फी पाहणार आहोत। तसेच मार्केटमध्ये पेरूमध्ये स्टफिंग करून आईस्क्रीम बनवलेलं मिळतं, तसं स्टफिंगचं आईस्क्रीम बघणार आहोत। सोबतच चटपटीत पेरूचं सरबत सुद्धा करणार आहोत। हे सगळे प्रकार अतिशय सुंदर लागतात। सध्याच्या या गरमीमध्ये तुम्हाला थंड काही करावंसं वाटलं तर तुम्ही हे आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा। तर रेसिपी सुरू करूया। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। पेरूचा आईस्क्रीम करायला 2 मोठे पेरू चांगले धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यावर वरचा भाग कापून घ्यायचा आहे। आतला गर काढायचा आहे, त्यासाठी सुरीने काढून घ्यायचंय। चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे। याच्या मधला गर काढून घ्यायचा आहे। असा गर काढून घ्यायचा। 2 पेरू मधले गर काढून घेतले। आता हा गर मिक्सरला लावून घ्यायचा। हा एवढा गर तयार झालाय। मिक्सर मध्ये पेरूचा गर वाटून बाकीचा जो गर राहिला होता त्यामध्ये मी पाणी घातलं आणि हे पाणी काढून घेतलं। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालते। पाव चमचा काळं मीठ चांगलं ढवळून घ्यायचं। हे असं ढवळून थंड करायला ठेवायचं म्हणजे पेरूचं सरबत तयार झालं। आता दूध गरम करायला घेऊया। 2 कप दूध गरम करायचं। चांगलं गरम व्हायला द्यायचंय। दूध गरम होतंय तोपर्यंत 4 काजू आणि 4 बदाम क्रश करून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे घ्यायचे। जेवढं दूध आहे त्याच्या अर्ध दूध करून घ्यायचंय म्हणजेच आटवायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच दूध गरम करायचंय। दुधामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची। वेलची पावडरने स्वाद चांगला येणार। मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थिकनेस येण्यासाठी काजू आहे तो पिसून घालायचा किंवा काजूची पेस्ट असेल तर ती घालायची। चांगलं गरम करून घ्यायचं। इथे काजू बदाम थोडासा ह्यामध्ये पिस्ता आहे क्रश केलेला आहे तो घालायचा। साधारण अर्धा लिटर एवढं दूध आहे। आटून चांगलं दाटसर करून घ्यायचं। दुधाची साई व्हायला न देता सारखं ढवळून घ्यायचंय। बऱ्यापैकी दाट झालंय तर इथे 2 चमचे कंडेन्स मिल्क घालायचंय। कंडेन्स मिल्क नाहीतर मग साखर घालायची। साखर घालायची असेल तर थोडी जास्त घालायची। कंडेन्स मिल्क घातलं की साखर घालायची गरज नाही लागत। आता हे चांगलं ढवळून घ्यायचं। कंडेन्स मिल्क बरोबर जर साखर घालायची असेल तर तुम्ही जास्त गोडीसाठी अजून साखर घालू शकता। 1 कपासाठी 1 चमचा साखर घालायचा। दूध चांगलं गरम झालंय आणि थोडं आटलं सुद्धा। आता गॅस बंद करायचा आणि दूध थंड व्हायला ठेवायचं। आता गॅस बंद करते। बंद गॅसवर थोडं दूध असं ढवळून घ्यायचं म्हणजे त्याची वरती साई येणार नाही। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये दूध गरम केलेलं आहे। आता हे दूध एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करायला ठेवायचं। दूध थंड झालंय त्यातलं मी थोडंसं दूध बाजूला काढते। आता ह्या दुधामध्ये पेरूचा पल्प घालून घ्यायचा आहे। मिक्स करायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। पेरूचा गर घातलेलं दूध आहे ते ह्या पेरूमध्ये भरून घ्यायचं। बरं ड्रायफ्रुट्स घालायचे। बाहेरची हवा जाऊ नये म्हणून टूथपिक लावून घ्यायचंय म्हणजे ते व्यवस्थित सील होणार।
अशा पद्धतीने बंद करून घेतलंय। आता हे फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवायचं। राहिलेलं मिश्रण आहे, इथे माझ्याकडे 2 आईस्क्रीमचे मोल्ड आहेत, हे 2 पुसून घेतलेले आहेत। हे जे मी थंड दूध थोडं काढून घेतलं होतं ते ह्यामध्ये अर्ध घालून घ्यायचंय। थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आणि मग ते थोडं सेट झाल्यानंतर हे मिश्रण वर घालायचंय, म्हणजे त्याची चांगली आईस्क्रीम कँडी तयार होणार। आता हा जो राहिलेला गर आहे तो या पेल्यामध्ये काढून घेते, पेला किंवा वाटी कशामध्येही चालेल। आता ह्याचं आईस्क्रीम चांगलं व्यवस्थित व्हावं त्यासाठी इथे मी फॉईल पेपर लावते, म्हणजे आतमध्ये हवा जाऊन बर्फ तयार नाही होणार। असं त्याला रबर बँड लावते। हे आता 8 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि हे जे मी पेल्यामध्ये काढलंय ते सुद्धा ठेवून द्यायचं आहे। उरलेलं मिक्सरला वाटलेलं पाणी होतं, त्यामध्ये थोडासा पेरूचा गर राहिला होता, त्यामध्ये हे सेंधव मीठ आणि साखर घालून सरबत बनवलंय। खूप छान लागतं हे चवीला। मिक्सरचं पाणी वाया न घालवता त्यामध्ये हे सरबत बनवलं। आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। थोडीशी मिरी पावडर, लाल मिरची पावडर आणि किंचित मीठ हे मिक्स करायचं। ग्लासाला वर पाण्याचा हात लावायचा आणि हे साईडनी लावायचं। अशा तऱ्हेने पेरूचं सरबत सुद्धा तयार झालंय। असं साईडला मसाला मीठ आणि काळी मिरी लावलं की पेरू खाल्ल्याचा फील येणार। 3 तासानंतर याचं आईस्क्रीम तयार झालंय। हे मिश्रण बाजूला ठेवलं होतं, 3 तासानंतर काढलेलं आहे। तर हे जे राहिलेलं आहे ते ह्यामध्ये ओतून घ्यायचं, बंद करायचं। तुम्ही बघू शकता असे 2 कलर दिसत आहेत। आता हे पुन्हा 8 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं। आता हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं। तर हे आईस्क्रीम रात्रभर फ्रीजमध्ये सेट करून झालंय। आता ह्याची स्टिक काढायची आणि कवर उघडून घ्यायचं। दोन्ही पण आईस्क्रीम चांगलं जमून आलंय। जे पेल्यामध्ये केलं होतं ते काढून घ्यायचं। 2 सेकंदासाठी पेला कोमट पाण्यामध्ये धरून ठेवला की त्यातलं आईस्क्रीम काढून घ्यायचं आणि कापून पीसेस करायचे। छानसं आईस्क्रीम तयार आहे। आता जे आईस्क्रीम मोल्डमध्ये सेट केलं होतं ते पाहूयात। ते सुद्धा 2 सेकंदासाठी कोमट पाण्यामध्ये ठेवलं। 2 सेकंदाने मोल्ड हातावर फिरून घेतला आणि कुल्फी बाहेर काढली। मस्तपैकी 2 कलरची कुल्फी तयार झाली आहे। बाकीच्या मोल्ड मधली पण कुल्फी काढली, खूप सुंदर दिसते। आता पेरूमध्ये स्टफिंग केलेलं आईस्क्रीम होतं ते 1 ते 2 मिनिट बाहेर ठेवलं। 2 मिनिटांनी नॉर्मल झाल्यावर त्याचे पातळ स्लाइसेस करायचे। तुम्ही बघू शकता हा अगदी खरोखर पेरूच आहे असं वाटेल। तसंच दुसऱ्या पेरूच्या आईस्क्रीमच्या फोडी करायच्या, त्यावर किंचित मिरची पावडर पसरवायची, म्हणजे पेरू खाल्ल्यासारखं वाटेल। अशा प्रकारे सर्व आईस्क्रीम प्लेटमध्ये काढून घेतलेत। हे आईस्क्रीम बघून तुम्हाला पण असं आईस्क्रीम ट्राय करावंसं वाटेल यात शंकाच नाही। तर ह्या उकाड्यामध्ये असं थंडगार आईस्क्रीम तुम्ही कधीही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।